आणि आता आपण 10च्या 25 मोठ्या बातम्या बघूयात। मराठमोळा स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी। मुख्यमंत्री शिंदेंकडून कुसाळेंचं अभिवादन तर राज्य सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस जाहीर। स्वप्नील कुसाळे यांच्या कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संवाद। फडणवीसांकडून कुसाळे कुटुंबियांचं अभिनंदन। संगमनेर किंवा राहुरीतून विधानसभेचं तिकीट द्या, लोकसभेत पराभवानंतर सुजय विखेंना विधानसभेचे वेध। भाजपकडून तिकिटासाठी इच्छुक। सुजय विखे संगमनेरमधून लढल्यास बाळासाहेब थोरातांसोबत लढत रंगण्याची चिन्ह। संगमनेर विधानसभेत विखे विरुद्ध थोरात लढत झाल्यास चुरस रंगेल। नरहरी झिरवाळांच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये वाद। दिंडोरीत शिंदे गटाकडून इच्छा असलेले धनंजय महाले नाराज। अजितदादा गटानं उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाले देखील लढण्यास ठाम। महाविकास आघाडीच्या जागावाटपापूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर। नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर तर नाशिक मध्यमधून वसंत गीतेंचं नाव निश्चित। महाविकास आघाडीत नाराजी रंगण्याची चर्चा। मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी। काँग्रेसकडून लवकरच मुंबईत यात्रेचं आयोजन। ठाकरे गटाच्या जागांवर देखील काँग्रेस दावा ठोकण्याच्या तयारी। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक 10 दिवसात सुरळीत करा। वाहतूक सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना निलंबित करणार। अजित पवारांचा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना इशारा। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। आता खेडकरवर अटकेची टांगती तलवार आहे। दिल्ली क्राईम ब्रांचकडून अटकेची शक्यता। मनोज जरांगे उद्या पुण्याच्या कोर्टात हजर राहणार। 2013 सालातील नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीचा आरोप। सुनावण्यांना गैरहजेरीनंतर कोर्टाकडून जारी करण्यात आलं होतं वॉरंट। मराठ्यांची शान कधीच कमी होऊ देणार नाही। जीव गेला तरी मागे हटणार नाही। मरतानाही शेवटचा शब्द आरक्षणच असेल। बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर। मुंबईतील लोअर परळ पुलावर आता फुटपाथ नसताना मनसेचं आंदोलन। मनसे नेते संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात आंदोलन। एससी आणि एसटी प्रवर्गाचंही आता उपवर्गीकरण होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत। एससी एसटी प्रवर्गाचं उपवर्गीकरण होण्याच्या निर्णयावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता। राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू। सूत्रांची माहिती। महायुती आणि महाविकास आघाडीसमोर एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडूंसोबत भेटीगाठी सुरू। नुकतीच राजू शेट्टींकडून इम्तियाज जलील यांची भेट। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना विरोधकांच्या मनाला लागल्या तर रक्षाबंधनच्या आधी 2 इन्स्टॉलमेंटचे पैसे बहिणींच्या खात्यात गेले की त्यांचे डोळे पांढरे होतील। मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। एकदा शब्द दिला की दिला। लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार। चुकीची माणसं सत्तेत आली तर योजना बंद पडतील। अजित पवारांचं विधान। भाषणात दादांनी जोरदार बॅटिंग करून रन काढले। अजितदादा थेट बोलतात आणि सत्य बोलतात। फडणवीसांकडून अजित पवारांचं कौतुक। विदर्भात ठाकरे पवारांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही। भाजप नेते आशिष देशमुख यांचा दावा। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाची विशेष रणनीती। ताई माई अक्का मिशनमधून शिंदे गटाचं महिला वोट बँकवर विशेष लक्ष। लफंग्यांच्या टोळ्या घेऊन फडणवीसांनी महाराष्ट्रात गटारी राजकारण सुरू केलंय। उद्धव ठाकरेंनी टीका केली नाही तर तलवार खुपसली आणि घाव घातला। संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। आमच्या नादी लागा, तुम्हाला 20 फूट खाली गाडू। संजय राऊतांचं भाजपसह देवेंद्र फडणवीसांना आव्हान। राऊत दळभद्री विचारांचे नेते, त्यामुळे ते दररोज गरळ ओकतात। प्रवीण दरेकरांचं राऊतांवर पलटवार। फडणवीस काही अजिंक्य नाहीत। विधानसभेत नागपुरातून देवेंद्र फडणवीसांचा पराभव होणार। संजय राऊतांचा दावा। विखे पाटील मतदारसंघात गुन्हेगारांना पाठबळ देत आहेत। डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा आरोप। गर्दीमध्ये कोण गुन्हेगार हे कसं कळणार? सुजय विखेंचं उत्तर। राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांची पोलिसांकडे मागणी। राज ठाकरे स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार, पाटील यांचा आरोप।